हे बघा, या शेडच्या बाहेरसुद्धा इकडे गाड्या ठेवल्यात आणि या सगळ्या गाड्या सेकंड हँड विकण्यासाठी ठेवल्यात. तुम्हाला एकदा प्राईस दाखवतो त्यांची. पहिलीच आहेत सगळ्या स्कूटर आणि इकडे आहेत बाईक. आणि हे बघा भाई साहब, रॉयल एनफील्ड. हो शेट, काय कलेक्शन आहे भाई. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली वेल. तर मंडळी, खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे. आय नो, कारण थोडा कामामध्ये बिझी होतो, मध्ये वेळ नव्हता भेटत. माझा लॅपटॉप पण थोडा मध्ये बंद पडला होता, त्याच्यामुळे एडिटिंगचा पण प्रॉब्लेम होत होता. तर आता पुन्हा एकदा घेऊन आलं एक नवीन व्हिडिओ. आणि असंच एक रॅन्डम बाहेर पडला, सुट्टी होती तर म्हटलं एक राऊंड मारून येऊया. संध्याकाळचे वाजले जवळजवळ 5:30. काही गोष्टी मला खरेदीसुद्धा करायच्या होत्या काही ठिकाणाहून, तर तिकडे जातो पहिला. आणि मग तिकडून काय खरेदी करायचं आहे म्हणजे ॲक्च्युली केस थोडी लांब आहेत माझी, त्याच्यामुळे केसांना असं म्हणजे हेल्मेट घातलं ना मी की केस अशी खुल्लीच असतात. मग त्यासाठी बांधण्यासाठी व्यवस्थित एक तो स्कार्फ भेटतो, तो वाला घ्यायचा आहे मला. त्याच्यामुळे मी तिकडे निघालो आता जायला. ॲक्च्युली रोड साईड दुकान आहे ते. आय होप की चालू असेल दुकान. थोडं ट्रॅफिक भेटेल कारण आता ऑफिस सुटायचा टाईम आहे खूप लोकांचा, तर त्याच्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो मला पोचेपर्यंत. पण तोपर्यंत बंद नाही झालं पाहिजे दुकान. आता पोचलो हिरानंदानीमध्ये. इकडून काढतो भाई, इकडून जागा आहे का निघायला. चला याच्या मागून. ओके, सर्कलला राऊंड मारून आलेलं आहे. इकडे जाम आहे, इकडून निघतो. इकडून मला तर रस्ता खाली भेटेल, लवकर पोचेन मी. आणि थोडी रिस्क घेऊन गाडी काढली इकडून बाहेरून. पण मोठी गाडी समजा आली तर मग मला लेफ्टला कुठेतरी अशी जागा बनवावी लागेल. पुढून बस येते. ओके, जवळजवळ आता पोचलेलो आहे आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ. बघूया तो जो दुकानवाला आहे तो आज त्याचं दुकान उघडं ठेवलं नाही की नाही. या साईडला थोडा रोड खाली आहे, थोडा परत पुढे भरलेला दिसेल कारण सिग्नल आहे पुढे, त्याच्यामुळे. इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट. तर लेफ्टच्या दिशेने इकडे जायचं आहे. तिथेच कॉर्नरला असतो, पण आता पावसाचे पण दिवस आहेत यार, काहीच सांगू शकत नाही असेल की नाही. ओके, दिसत तर नाही आहे. अरे बापरे, नाही आहे. ते बघा, इथे बांधून ठेवलं ना, इथे असतो बसलेला. ओके, सिग्नल चालू झालेला आहे आता. सगळे सिग्नल चालू झाले, लेफ्ट राईट दोन्ही पण. ओके, इकडून राईट. आणि आता जाऊया आपण घाटकोपरच्या दिशेने. चला, घाटकोपर तर आपण आता जवळजवळ पोचलो. आता विक्रोळीमध्ये ॲक्च्युली आपण विक्रोळी ईस्टमध्ये. त्याने उडवलं त्या बाईक स्कूटरवाल्याने, त्याच्या पाणी उडवलं तिकडे.
गलचुकीने उडवलं, एवढं काय जाणून बुजून नाही आहे. चला आता ह्याच रोडने जातोय तर तुम्हाला एक बाईक मार्केटसुद्धा दाखवतो. जर मला आता तिकडे जायला भेटलं तर मी नक्की दाखवेन. जे घाटकोपरमध्ये आहे, मोठं बाईक मार्केट आहे. चला आपण आता डायरेक्ट त्या बाईक मार्केटच्या इथेच भेटूया. तर मंडळी आपण त्या बाईक मार्केटच्या इथे जवळजवळ पोचलेलोच आहे. आपण त्याच रोडला आहे. आता खूप वर्षानंतर आलो आहे मी इकडे. जवळजवळ मला लॉकडाऊनच्या वेळेला मी आलो होतो इकडे, त्याच्यानंतर आता येतो आहे. जर तुम्हाला सुद्धा सेकंड हँड बाईक घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा या मार्केटला व्हिजिट करू शकता. खूप चांगल्या बाईक ऑप्शन्स आहेत तिकडे. बघूया आता ते बाईक मार्केट चालू आहे की नाही आहे, कारण इतक्या वर्षानंतर आलो ना, मला काहीच आयडिया नाही त्याची. शेड दिसते, गाड्यासुद्धा दिसत आहेत म्हटल्यावरती आहे. लेट्स गो इनसाइड. ओके, गॅरेज बंद आहे वाटतं. लेट्स सी. हे त्यांचं ऑफिस आहे. जे शटर बंद आहे ना, इथे त्यांचं ऑफिस होतं. आणि हे इकडे बाईक मार्केट आहे. चला आता मला गाड्या दाखवतो पटकन. आपली गाडी इथे लावूया कुठेतरी. हे बघा, या शेडच्या बाहेर सुद्धा इकडे गाड्या ठेवल्यात आणि या सगळ्या गाड्या सेकंड हँड विकण्यासाठी ठेवल्यात. तुम्हाला एकदा प्राईस दाखवतो त्यांची. आय होप आतमध्ये विजिबल असेल थोडं. पहिलीच आहेत सगळ्या स्कूटर आणि इकडे आहेत बाईक. आणि हे बघा, भाई साहब, रॉयल एनफील्ड. हो शेट, काय कलेक्शन आहे भाई. इकडे R15. नाईस. KTM सुद्धा आहे त्या साईडला. डुकचे मागे लाईन आहे तिकडे. याची जर प्राईस बघायला गेली तर 1,40,000 आहे. 2023. आणि केअरटेकर्स इकडे आहेत. अच्छा ओके. या साईडला एकदम R15ची लाईन आहे. इकडे मध्येच FZ आहे, TVSची आहे. येथे सुद्धा FZ लावलेली आहे. हां, तर प्राईस बघायची होती आपल्याला. तर प्राईस आहे ही आहे TVSचे सेकंड ओनर आणि याची प्राईस आहे 89,000. रॉयल एनफील्ड आहे इकडे. रॉयल एनफील्डची प्राईस आहे 2,35,000. 2024 मॉडेल ही सुद्धा आहे इकडे. ह्याची प्राईस इकडे दिलेली आहे 2021 फर्स्ट ओनर 1,98,000. हा कलर बघा, हा कलर एक मस्त वाटतो, एकदम प्रीमियम. 1,70,000. 2020ची गाडी आहे, जास्त जुनी पण नाही आहे. आणि डोमिनार, इट इज ऑलवेज माय फेवरेट. कधी जर वेळ असा म्हणजे संधी आली तर ना मी नक्की घेईन. ही आहे 2022 फर्स्ट ओनर 1,60,000 डोमिनार. आणि किती CCची गाडी आहे अशी मी बघून मला ओळखता येत नाही, पण इथे लिहिलेलं असतं कुठेतरी. ओके, 250 cc. दॅट्स गुड. युनिकॉर्नसुद्धा आहेत. GT सुद्धा आहे, पण GTमध्ये माझा काही इतका इंटरेस्ट नाही आहे. पण GTची प्राईस बघा. ह्याच्यामध्ये 4 व्हीलर येईल 3,85,000. 2024 मॉडेल 3,85,000. याच्यामध्ये 4 व्हीलर येईल भाई. कोणाला स्कूटर घ्यायची असेल, स्कूटी वगैरे, तर त्यासुद्धा आहेत इकडे. जी नोव्हेंबर 2020ची आहे, फर्स्ट ओनर 85,000. इथे आहे ना ते लोन वगैरे पण करून देतात सेकंड हँड गाडीवरती. सो जर कोणी इंटरेस्टेड असेल तर प्लीज विजिट अँड परचेस. या साईडला सुद्धा स्कूटर लाईन आहे.
चला मेस्ट्रो एजची प्राईस बघा, व्हेरी अफोर्डेबल, 40,000 फक्त. चला आपण आता इकडे जास्त वेळ थांबूया नको, आपण निघूया, आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तर अशा इकडे बाईक मार्केट आहे आणि खूप साऱ्या गाड्या आहेत. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही घाटकोपर वेस्टमध्ये या. एकदा ॲड्रेस वगैरे लिहिलेला आहे का आपण वाचून बघूया कुठे. इथे ऑफिस होतं पहिलं ऑफिस. अच्छा, त्या साईडला केलं ऑफिस, कारण पहिले इथे ऑफिस होते, पहिला शटर होता ना तिकडे. हे बघा, हे इथे ऑफिस आहे, म्हणजे गाड्या दिसत आहेत ना बाईक वगैरे उभ्या. सेकंड हँड मार्केट. हां, तर इकडे आहे शॉप नंबर 4. जर तुम्हाला त्या गाड्यांचं एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे असेल तर ॲड्रेस बघा, शॉप नंबर 4, M1 बिल्डिंग, अपोजिट उद्यान सोसायटी, बेस्ट कॉलनी, घाटकोपर ईस्ट. अच्छा, घाटकोपर ईस्टला येऊन बेस्ट कॉलनी सांगितले ना, बेस्ट कॉलनी. तर बेस्ट कॉलनीमध्ये येऊन जर ऋषी बाईक बाजार तुम्ही जर कोणालाही विचारलं किंवा ऋषी बाईक बाजार हे तुम्ही गुगल मॅपला जरी टाकलं तरी तुम्हाला तिथलं लोकेशन मिळेल, इथलं लोकेशन मिळेल. तर हे बघा, हे होतं आपल्या लेफ्ट साईडला बाईक मार्केट. आता आपण निघूया घाटकोपरच्या साईडला. घाटकोपर म्हणजे आपला मार्केट, जे मेट्रो स्टेशन वगैरे आहे तिकडे जाऊन आपल्याला काही फिरता येतं आहे कितपत ते बघूया आपण. तर चला तिकडेच भेटूया डायरेक्ट. तर मंडळी, फायनली आपण आपल्या घाटकोपरमध्ये पोचलेलो आहोत. पुढून सिग्नलवरून न जाता इकडून एक शॉर्टकट मारतो आतमधून, कारण पुढे सिग्नलवरून परत थांबावं लागणार. बघितला सिग्नल लागलेला होता, तर इथला आतल्या रोडमधून घुसतो मी एकदा. गाडीच्या पुढे जायचं आहे, कसं जाऊ, मुश्किल आहे. अरे बापरे, त्याच्यामधून घुसतो मग. परफेक्ट. आता फूड वगैरे काय खायचं मन तर नाही करत आहे, कारण दुपारी इतकं जेवलो मी, पोट भरलेलं आहे. ज्या गोष्टी घेण्यासाठी मी आलो होतो, घराच्या बाहेर पडलो, ते गोष्टी जर भेटल्या नाहीत तर मग काय फायदा नाही. ठीक आहे, उद्या घेईन ऑफिसला जाता जाता. हे समोर आहे घाटकोपर मेट्रो स्टेशन, रिलायन्स. आणि लाईन बघा इकडे घरी जाण्यासाठी ऑटोच्या लाईन आहेत, ऑटोच्या. इकडून मारायचं आपल्याला राईट आणि बघूया कुठे काय अजून भेटतंय नाही भेटतंय. इथल्या लेफ्ट साईडच्या मार्केटला एकदा घुसूया आणि बघत जाऊया काय भेटतंय का कुठे. ओह 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 साईड 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 साईड, माझा हॉर्न नाही वाजत आहे. साईड. मामू वगैरे उभा नसला बस झाला, नंतर पकडला तर फाईन मारेल मजबूत. आय डोंट नो की बाईक अलाउड आहे की काय ह्या साईडून. शूज वगैरे आहेत पण शूज नाही मला घ्यायचे होता. स्कार्फ पाहिजे होतं मला, स्कार्फ. आजोबा एकदम त्यांच्या धुंदीमध्ये चालत आहेत.
हे तर भाजी मार्केट आहे ह्या साईडला. भाजी मार्केट. ओके, लास्टपर्यंत आलेलो आहे आपण. लास्टपर्यंत तर अजूनपर्यंत काय कुठे दिसलेलं नाही आहे. खरवस इकडे अगरबत्त्या वगैरे आहेत. गणपती सामानसुद्धा आलेलं आहे मार्केटमध्ये. फक्त जवळजवळ 1 महिनाच राहिलेला आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला. तर मार्केटमध्ये सामानसुद्धा आलं आहे. आय एम सॉरी ब्रो, सॉरी. एका पायावरती चढवली गाडी खालच्या गावात. बोलता बोलता मी लक्षच नाही दिला त्याच्याकडे. चला मार्केटमधून इथून बाहेर पडूया आणि आता पुढच्या एकदा मार्केट फिरूया आणि मग घरी. ओ शिट, पाऊस येते वाटतं. 15 ऑगस्ट येते. तर आता 15 ऑगस्टची सुद्धा तयारी चाललेली आहे इकडे. म्हणजे कपडे वगैरे सुद्धा आलेले आहेत 15 ऑगस्टचे. चला इकडून आपण युटर्न घेऊया. पुढे गेलो तर बेकार अटकेन मी, त्याच्यामुळे मग बेस्ट आहे की इथूनच युटर्न घेतलो मी.